हाय हॅलो सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी, भरभराटीचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज गुरुवार असल्यामुळे आज गुरुवार पण आहे आणि चैत्र पौर्णिमा पण आहे आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे. तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कालचा व्हिडिओ का आला नाही त्याचं कारण म्हणजे बंटी आजारी असल्यामुळे त्याचं इन्फेक्शन मला झालं आणि मी पण आजारी पडले. तर आहोंनी हॉस्पिटलमध्ये आम्हाला दोघांना पण नेलं आणि मेडिसिन वगैरे आणले. तर आता आम्हाला बरं वाटतंय. तरीसुद्धा आज बंटी शाळेत गेलेला नाही आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामींच्या मठातसुद्धा जाणार आहे पाया पडायला. आणि चैत्र पौर्णिमेची हनुमान जयंतीनिमित्त बोरमलनाथाची यात्रासुद्धा असते. आमच्या जवळच मंदिर आहे. तर तीसुद्धा तुम्हाला यात्रेचा व्हिडिओ मी शेअर करेन. तर हा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला, आता वाजलेले आहेत 7 आणि मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे. अगोदर मी देवपूजा करणार आहे आणि नंतर स्वयंपाक वगैरे करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. पूजेमध्ये आज एक पांढरं जास्वंदीचं फुल सापडलं. चाफ्याची फुलं आणि जास्वंदीची फुलं आणून घेतली मी. आता देवपूजा करायला घेणार आहे. अगोदर आधी मी दिवा लावून घेतला, त्यानंतर रांगोळी काढून घेतली. आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारची रांगोळी काढली. त्यानंतर कलश धुवून घेतला, घासून घेतला, त्यामधलं पाणी बदललं, नारळ पण स्वच्छ धुवून घेतला आणि कलशाची छान अशी पूजा केली. तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि आज गुरुवार असल्यामुळे मी लाल वस्त्र काढून पिवळं वस्त्र अंथरून घेतलं आणि ह्या देवांना सगळ्या आंघोळ्या घालून, गंध लावून घेतला, माळा घालून घेतल्या, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला. आणि आज गुरुवारमुळे मला आज पौर्णिमा पण आहे ना, त्यामुळे मी आईसाहेबांचा अभिषेक करणार आहे, गणपती बाप्पांचा पण करणार आहे आणि गुरुवार असल्यामुळे स्वामी महाराजांचा सुद्धा मी आज अभिषेक करणार आहे. तर त्यासाठी मी इथे पंचामृत बनवून घेतलेलं आहे. तर आज पंचामृताने ह्या तिन्ही पण देवांना छान असा अभिषेक करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा अभिषेक करायला घेतला मी. अगोदर पाण्याने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पंचामृताने. त्यानंतर परत पाण्याने छान अशी मूर्ती स्वच्छ धुवून घेतली आणि कापडाने पुसून घेतली. त्यानंतर माळ घालून घेतली आणि छान असा अष्टगंध लावून घेतला आणि गणपती बाप्पांना स्थान दिले. नंतर स्वामी महाराजांना सुद्धा मी अभिषेकासाठी घेतले. तर सर्वात अगोदर मी पाण्याने मूर्ती चांगली अभिषेक करून घेतला. मूर्तीचा अष्टगंध ते सगळं चोळून घेतलं आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायला घेतला. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आणि छान असा पाण्याने पण ही मूर्ती चांगली स्वच्छ धुवून घेतली. आता रुमालाने पुसून घेणार आहे. नंतर स्वामी महाराजांना माळ घालून घेतली आणि अष्टगंध लावून घेतला आणि आता त्यांना स्थान देणार आहे. नंतर सगळ्या देवांना छान अशी फुलं वाहून घेतली. आणि आजची ही पूजा आहे पौर्णिमेची. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
देवपूजा झाली आणि नंतर मग मी हळदीचं लेपन करायला घेतलं उंबरठ्याला. उंबरठा स्वच्छ धुवून पुसून घेतला. त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं आणि दारात छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर उंबरठ्याची पूजा केली. हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून घेतलं आणि रांगोळीवरती सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि दोन्हीकडे 2 दिवे लावून घेतले. नंतर देवपूजा रांगोळी दारामध्ये झाल्याच्या नंतर मग मी स्वयंपाकामध्ये भेंडी आणि चपाती असंच बनवलं. नंतर किचन आवरून घेतलं, स्वयंपाकाची भांडे वगैरे घासून घेतली. तर देवपूजा वगैरे झाली, सर्व झालंय माझं. आणि आता मी आणि वंटी निघाले स्वामींच्या मठामध्ये. तर चला. तर स्वामींच्या मठामध्ये गेलो तर बंटी आणि त्याचे बाप्पा चालले होते बघा वरती. आणि अगोदर गणपती बाप्पांचं आणि हनुमानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मठामध्ये आतमध्ये गेलो तर भाविक भक्त येत होते आज गुरुवारमुळे दर्शनासाठी. तर स्वामींची मूर्ती पहा किती सुंदर आहे. दर्शन घेतलं आणि बाहेर थोड्या वेळ बसलं. चला, छान असं दर्शन झालं आणि आम्ही आत्ता निघालोय घरी. आत्ता आलोय आम्ही घरी. आणि घरी आल्याच्या नंतर मग मला अजून भरपूर कामं आहेत, तर कामावरून घेणार आहे. कपडे वगैरे राहिलेले आहेत आणि आहोनला जेवायला पण द्यायचे. आणि नंतर मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा बनवणार आहे, कारण बोरमलनाथला नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा. आणि घरामध्ये आज पौर्णिमा आहे ना, तर आई तुळजाभवानीसुद्धा मी पुरणपोळीचा नैवेद्य, स्वामी महाराजांना सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे मग स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला. धुवून झाली आणि नंतर मग मी पुरणपोळी स्वयंपाक बनवायला घेतला. तर मी पातेल्यामध्येच पुरण शिजायला टाकलं होतं 1 ग्लासभर आणि पुरण शिजतंय तोपर्यंत इकडं भातसुद्धा लावून घेतला. आता सगळा पुरणपोळी स्वयंपाक मी बनवून घेणार आहे. पुरणपोळी शिजलं होतं आणि मी आता माझ्यासाठी दूध गरम करायला ठेवलं आहे अर्ध फुलपात्र, कारण आज पौर्णिमा मला उपवास असतो ना, त्यामुळे दुसरं काही मी खिचडी वगैरे करणार नाही, फक्त दूध घेणार आहे. तर दूध घेते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. तर माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला. गॅस वगैरे मी स्वच्छ धुवून काढला आणि किचन आवरलं. पुरणपोळीच्या स्वयंपाकाचे भरपूर भांडे पडतात, तर मी भांडे पण घासून घेतले. तर इथे भात बनवला आहे, इथं भजे बनवले थोडेसे, इथं मुळवणी बनवले, इथं थोडीशी आमटी बनवली मी आणि पुरणपोळी बनवली. नैवेद्य पण बनवून झालेत आणि इथं थोडेसे मी पापड आणि कुरडे तळून घेतली. तर असा मी स्वयंपाक बनवलेला आहे. हे बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून झाला आणि आमच्या घरी पाहुण्यांचं आगमन पण झालंय बघा. तर हा एक आलेला आहे आणि आमच्या मावशीबाई पण आल्यात, तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आमच्या मावशी पण आलेल्या आहेत. तर आता मी त्यांना सरबत वगैरे करणार आहे. तर चला, आम्ही निघालोय आता मंदिरामध्ये. तर दाखवते तुम्हाला पुढे. तर आम्ही बघा इथे चाललो होतो आणि इथं प्रवेशद्वार आहे आणि मंदिराजवळ गेलो तर इथे नारळ पेढे वगैरे सर्व काही होतं आणि मंदिरामध्ये गर्दी पण जास्त होती, कारण भाविक भक्त दर्शनासाठी येत होते. आणि सजावट पहा मंदिराची, मंडप वगैरे झुंबर खूप छान होता. आणि तिथे भरपूर लोक येत असतात दर्शनासाठी. आणि हे प्रवेशद्वार आहे मेन. आणि इथं पहा एकदम गर्दी होती. नैवेद्य आणि अगरबत्ती हे घेऊन जातात. आणि मंदिराची सजावट पहा, फुलांनी एकदम सुंदर अशी केली होती आणि मनमोहक अशी मूर्तीसुद्धा सजवलेली होती. तर बोरमलनाथ या महाराजांची यात्रा असते चैत्र पौर्णिमेला. आणि गर्दी पहा, आम्ही दर्शन घेऊन साईडला बसलो होतो तर इथे एवढी गर्दी झाली होती. त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो, तिथं पण दर्शन घेतलं. तर तिथे सुद्धा लाईन लागलेली होती दर्शनासाठी. तर छान असं दर्शन झालं. आणि नंतर बंटी बघा, बाहेर वडाची झाडं आहेत मोठी मोठी, तर तिथं कसा झोका खेळतोय. कुठं गेला ना तर तो गप्पच बसत नाही. बघा किती सुंदर असा झोका खेळतोय आणि त्याच्या मित्राला म्हणत होता की मला झोका द्या. आणि तिथून आलो आणि हनुमान मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं. आणि नंतर मग मुलांना थोडंसं मार्केटमध्ये फिरवलं. तर यात्रा खूप छान भरली होती बघा. खाऊपणा होता आणि मिठाईवाले दुकानं होती. परत आणखीन
लहान मुलांची खेळणी पण होती. मग थोडंसं खरेदी केलं मुलींसाठी आणि मग थोड्या वेळ यात्रा फिरलो आणि आणि खूप छान छान होतं. पण मुलांनी यात्रेचा आनंद घेतला आणि यात्रा पण खूप छान भरली होती. यात्रा फिरून झाल्यावर मग मुलांना मी पाणीपुरी खाऊ घातली आणि नंतर मग घरी निघालो. तर आता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही आता मंदिरामधून दर्शन करून घरी आलो. आता मला घरी स्वामींना पण नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती पण करायची. तर चला. तर इथे मी तुळशी मातेला एक नैवेद्य भरून घेतला आणि हे देवाऱ्यामध्ये नैवेद्य भरून घेतला आणि इथं स्वामी महाराजांसाठी ताट केलं आहे बघा. तर त्यामध्ये सगळं वाढून घेतलं आहे. गुळवणी आणि आमटीसुद्धा घेतलेली आहे आणि तुळशीपत्र ठेवणार आहे याच्यावरती, कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय स्वामी महाराज अन्न ग्रहण करत नाहीत. तर असं हे नैवेद्य ताट मी बनवलं आहे. तर अगोदर आरती करून घेणार, नंतर मग नैवेद्य दाखवून घेणार आहे. नैवेद्य भरून झाला आणि नंतर मग मी आरतीला सुरुवात केली. तर आरतीला माझ्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या, बंटी होता. तर मी गणपती बाप्पाची, स्वामी महाराजांची गुरुवारमुळे आणि पौर्णिमेमुळे आईसाहेबांची मी आरती करून घेतली. त्यानंतर मग नैवेद्य दाखवायला घेतला. तर अगोदर देवघरामध्ये नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर स्वामी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. तर त्यामध्ये अगोदर चौकोन करून घेतला, पाण्याचा ग्लास ठेवला आणि नंतर जे पुरणपोळीचं ताट आहे ना ते ठेवून घेतलं आणि छान असं दर्शन घेतलं. तर आता वाजलेले आहेत 7:30 आणि आरती वगैरे झाली आमची, नैवेद्य पण दाखवून झाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत बाय.